पोलीस RTO ठाणे महानगरपालिका, पोलीस आयुक्त ठाणे महानगरपालिका आणि ठाणे महानगरपालिकेने RTO या अधिकाऱ्यांच्या गाड्या वगैरे जातात, परंतु कोणी नियंत्रण करत नाही आहे. आज रवींद्र शिंदे स्वतः एक माजी कार्यकारी अभियंता ट्रॅफिक नियोजन करत आहे. हे मध्ये घुसू नका कोणी, तिकडे मी दाबलंय सगळ्यांना. चला शिस्त पाळा, शिस्त पाळा, शिस्तेशिवाय देश चालणार नाही. चला शिस्त पाळा, वन साईड मोकळी ठेवा. माझ्या वाढदिवशी मी काय कार्यक्रम करतो बघ, मी तिला अडकलो 1 तास. हे थांबा रे, थांबा, सावकाश सावकाश घ्या. हे तुला काय करत नाही, त्याला घाई आहे. तू आधी काढ, तू आधी काढ. ठाणे महानगरपालिका आयुक्त, आज माझा 14 मे संभाजी महाराजांचा दिवस आहे आणि 14 मे रोजी मी स्वतः एक संभाजी म्हणून रस्त्याचं ट्रॅफिक सांभाळतोय. हे साईड द्या, वन साईड. कोणी मध्ये घुसू नका, सगळं रेकॉर्डिंग करतो मी. कोणी घुसू नका मध्ये. सगळ्या गाड्या ट्रॅक होत आहेत, सगळ्या गाड्या ट्रॅक होतात. मध्ये घुसाल तो RTOकडे जाईल. सगळ्या गाड्या ट्रॅक करणार आहे मी. पुढे आला ते नाही, वन साईड शिस्त द्या. सगळ्या वन साईड. जे मध्ये घुसेल ते ट्रॅकमध्ये येणार, RTOच्या ट्रॅकमध्ये येणार, मध्ये घुसेल त्याला. त्यामुळे शिस्तीत गाडी, एक लाईनीची शिस्त, कडक शिस्त पाहिजे. हे पुढे कोण आहे? लाईनीची शिस्त पाळा रे. 6 पदरी रस्ता नाही आहे, 2 पदरी रस्ता आहे. शिस्त पाळा, नियम पाळा. मला काही वेळ लागला नाही मी रस्त्यावर उतरायला, मला काही गरज नाही. माझी गाडी तिथे अडकते. सगळ्यांनी रस्त्यावर नियम पाळा. सगळ्यांनी वन साईड रस्ता पाळा, नियम पाळा. हे जाते का गाडी? ना आहे, जो मध्ये आहे त्याला ट्रॅकमध्ये. नियम पाळायला शिका. दाबा गाडी, येऊ दे गाडी. हा आहे रुनवाल प्लाझा, माझी जुनी बिल्डिंग आहे. इथे महापालिकेचं भवन आहे आणि तिथे जगदाळे नगरसेवकांचं ऑफिस आहे. आणि लोकांनी नियम कसे पाळावेत हे लोक जोपर्यंत शिकणार नाही तोपर्यंत ट्रॅफिक जाम होणार. हे चला घ्या, दाब गाडी इकडे दाब. हे चल, जाते गाडी, जाते. घे गाडी घ्या. थोडं रस्ता स्पेस, लाईन पाळा, शिस्त पाळा. सर्वांनी शिस्त पाळा. ट्रॅफिकचा नियम सर्वांच्या फायद्याचा आहे. गाड्यामध्ये आधी घुसून कोणाला फायदा मिळणार नाही आहे. सगळेच अडकणार, ना तुम्ही जाणार ना मी जाणार. त्यामुळे हा नियम पाळायला पाहिजे. ट्रॅफिक नियम जोपर्यंत शिस्त पाळत नाही तोपर्यंत ट्रॅफिक सुनियोजित होत नाही. हे RTOने लक्ष द्यावे. पोलीस कमिशनर बसायला काय हप्ते घेता का? सिग्नलला लपून हप्ते घ्यायचे, ट्रॅफिक नियंत्रण करायचे, नाक्यावर यायचं नाही. त्यामुळे या प्रत्येक ठाणे शहरातील रस्त्यावर मला पोलीस कमिशनर, पोलीस ट्रॅफिक पाहिजे, नाही तर पोलीस कमिशनरच्या इथे हंगामा होईल. त्यामुळे रोजचं झालेलं आहे ट्रॅफिक. पोलीस काय करतात? ते पगार कोणाची घेतात? जनतेच्या करायची घेतात. हे आतमध्ये यार, शिस्त पाळा. ट्रॅफिक वन साईड नसते, 2 साईड असते. जरा शिस्त पाळा. नागरिकांनी शिस्त पाळली तर आपली ट्रॅफिक सुयोग्य होईल. त्यामुळे शिस्त पाळा. हे थांब रे बाबा, आहे ना, पब्लिक आहे ना एवढी. सर्वांना घाई असते. शिस्तीचा फायदा सगळ्यांना असतो, लक्षात घ्या. शिस्तीचा फायदा सगळ्यांनी असतो. सगळ्यांनी मागे काय ट्रॅफिक मुव्हिंग आहे का? नाही ना, मग मधला अर्थ प्लीज. पुढे जाम आहे रस्ता. नाही या, येऊ द्या. कारण आपण नियम पाळले तरी इतर पाळणार ना. काय रस्ते सगळीकडून आहे, पण एकदा जाम झालं आडवे तिडे होऊन. हे बाबा घे. हे बघ, हे ट्रॅक होते, RTOला ट्रॅक होतोय. मला सांगू नको गेल्यावर नियम काय ते.
जेवढे ट्रॅफिक नियम मोडणार तेवढे ट्रॅक होणार या फोटोमध्ये सांगतोय. त्यामुळे शिस्त पहा, लाईनीची शिस्त पहा. आपण शिस्त पाहायला शिकलं पाहिजे. शिस्तीचा नियम सगळ्यांना फायदा, शिस्तीचा फायदा सगळ्यांना. दरवर्षी ट्रॅफिक, दर दिवस ट्रॅफिक या आई माता जंक्शनवर होते. कोणी पोलीस यंत्रणा देखरेख करत नाही. ठाणे महानगरपालिका देखते, ठाणे महानगरपालिका अतिक्रमणाची जीप गाडी जाते, पण कोणी अधिकारी का कोणी कर्मचारी उतरून नियंत्रण करत नाही. हे केवढं मध्ये दुर्भाग्य आहे. माझ्यासारखा माणूस जेव्हा मी रस्त्यावर उतरतो तेव्हा ट्रॅफिक सुनियोजन केली आणि आजचा सुरळीत चाले. त्यामुळे ठाणे महानगरपालिका आयुक्त असतील, पोलीस आयुक्त असतील, जे मोठे मोठे टी व्हीवरती बातम्यांमध्ये देत आहेत, आम्ही ह्या रस्त्याला जंक्शनला अशी यंत्रणा बसवली, सिग्नल यंत्रणा बसवली, ट्रॅफिक मॉडरेट आहेत, ट्रॅफिक हवालदार आहेत आणि ट्रॅफिक डिवायडेशन आहे, हे सगळं करतो आहे. परंतु कुठेही पोलीस आयुक्त डुमऱ्यांना हे मॅसेज जाईल की त्यांनी कुठेही नियंत्रण करत नाही आहे. त्यामुळे लोक तासभर ट्रॅफिकमध्ये अडकतात. त्यामुळे सगळ्यांच्या तुम्ही हे व्हेकल्स ट्रॅक करा आणि ज्या ज्या नंबर्स ट्रॅक आहेत त्यांना तुम्ही सरळ नोटिसा बजवा. एवढंच सांगतो. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.